दिसंबर इस वक्त मौजूद है हम देवमाड़ी परतवाड़ा में। तो हमारे साथ पियूलकर परिवार इस वक्त मौजूद है, जो काफी निःशुल्क जो शिविर का आयोजन करते हैं। तो आज शिबिरचं जे आयोजन केलं आहे, सौ वैशाली अरविंदराव पिहलकर आणि राहणार देवमाळी, माजी ग्रामपंचायत सदस्य। माझं हेतू एवढाच होता, माझे मिस्टर स्वर्गीय अरविंदराव पिहलकर विस्तार अधिकारी होते आणि सतत त्यांचं ध्येय होतं की प्रत्येकाला सेवा द्यायची। प्रत्येक वेळी ती कोणी बोलावलं की लगेच धावपळ करत जायचे आणि कोणालाही असं दुखलं काही झालं तर प्रत्येक वेळेला धावपळ करत करत जाऊन त्यांची सेवा करायची। तर मी पण त्याच उद्देशाने माझा उद्देश ठेवला की आपण पण त्यांच्या स्मरणार्थ सेवा द्यायची आणि ज्यांना गरज आहे त्यांना, आणि ज्यांना गरज नसूनही स्त्रिया बाहेर निघत नाही त्याच्यासाठी मी हे आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये बीपी, शुगर, डोळे चेकअप आणि परत थायरॉइड, डेंटल शेफाली पवित्र कार्यांना सुद्धा बोलावलेलं आहे मी आणि त्या निमित्ताने मी सेवा द्यायचा उद्देशच माझा तो होता। गेल्या वर्षी पण मी तेच नियोजन भरपूर लोकांनी इथं लाभ घेतलेला आहे। हो, गेल्या वर्षी भरपूर लोकांनी लाभ घेतला। या वर्षी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे, तर मला वाटतं की लोक घेतीलच लाभ आणि येणारच आहे सगळे लोक। इसी के साथ हमारे साथ इस वक्त मौजूद है अक्षरा लहाने मैडम। मैडम, जर गोष्ट आली महिलांची तर तुम्ही पाठीशी उभेच राहता। नमस्कार, मी अक्षरा लहाने, माजी नगरसेविका अचलपूर। महिला एक अशी व्यक्ती आहे की प्रत्येक वेळेला ती आमच्या सोबत, आपल्या सोबत राहते, एक मैत्रीण म्हणून। आज माझ्या मैत्रीण पिहूलकर वैशाली पिहूलकर या ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचे मिस्टर स्वर्गवासी पिहूलकर दादा, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज जो त्यांचा दुसरं वर्ष आहे आणि हा जो कॅम्प ताईंनी मागल्या वर्षी पण केला होता आणि ह्या वर्षी पण केला आहे। तर त्यांनी ते असतानाही त्यांनी निरंतर लोकांना सेवा दिली आणि ते त्यांचं ध्येय डोळ्याची समोर ठेवून आज माझ्या मैत्रीण पिहूलकर ताई, वैशाली पिहूलकर ह्या सुद्धा त्यांच्या जो ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते निरंतर कार्य करत आहे आणि त्यांचा मला खरोखर खूप अभिमान आहे आणि हा कार्यक्रम असाच निरंतर ठेवून लोकांना सहकार्य होईल असं मला वाटतं। नमस्कार, मी सौ नयना सतीश जोशी, भाजपा विधानसभा प्रमुख महिला। आज आमचे मैत्रीण सौ वैशाली अरविंद पिहूलकर यांचे मिस्टर स्वर्गीय अरविंद दादा पिहूलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिबिराचं आयोजन केलेलं आहे। नेत्र शिबिर आहे, दंत शिबिर आहे, त्यामध्ये सगळ्या ब्लड टेस्ट आहेत आणि ते आरोग्य खात्यात सेवा करत असल्यामुळे हा एक सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन ताईंनी त्यांच्या पुण्यस्मरणापर ठेवलेलं आहे। त्यासाठी आम्ही त्यांना साथ द्यायला आणि त्यांच्या सोबत निरंतर राहू हेच या शिबिरातून आणि हीच रुग्णसेवा इथे त्यांच्याकडनं नियमित घडवू आणि याच्यातूनच दादांना ही श्रद्धांजली वाहत आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित आहोत। हमारे साथ इस वक्त बंटी भैया केजरीवाल इस वक्त मौजूद है। भैया, आज जो मुलाकात देने के लिए आप यहाँ पे आए, पिहूलकर परिवार के लिए क्या कहना चाहेंगे आप? स्वर्गीय अरविंदजी पिहूलकर याच्या स्मृतीमध्ये जे कार्यक्रम आहे ते आमची ताई आहे, त्याने अपने हस्बैंड साठी ते स्वर्गीय की जो सच्ची श्रद्धांजलि है वो अर्पित की है और सभी महिलाओं के लिए जो यहाँ शुगर कैंप, ब्लड इसका जो शिविर लिए है और राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण कार्यक्रम जो मुख्य और दांतों के लिए भी इन्होंने जो एक नींव रखी है। ये कई सालों से, मेरे ख्याल से 3 या 4 साल से आप कार्यक्रम ले रहे हैं, तो एक बहुत महिला शक्ति की एक ताकत भी है जो एक मिसेस अपने हस्बैंड को ये अर्पित करती है। तो मेरा कहना है कि सभी महिलाओं ने ये सीख लेने को ना, अच्छे शिविर चलाने को ना, और ऐसी ताकत अपने राष्ट्र में बनेगी तो महिला राष्ट्र बनने को अपने को देर नहीं लगेगी। मैं सच्ची श्रद्धांजलि स्वर्गीय अरविंद जी पिहूलकर को देता हूँ, मेरे केजरीवाल परिवार की तरफ से, नवनीत राणा, रवि राणा की तरफ से अर्पित करता हूँ। मी डॉक्टर वनश्री मुकुंद देशपांडे, अध्यक्ष महिला आघाडी अचलपूर शहर मंडळ। माझी मैत्रीण वैशाली पिहूलकर यांनी त्यांच्या पतींच्या द्वितीय स्मरणार्थ इथे आज कॅम्प ठेवलेला आहे। सेवा परमो धर्मः या उक्तीनुसारच त्यांचे मिस्टर आरोग्य विभागात काम करत होते आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्या व्यक्तीचं
समर्पण जे आहे तेच त्यांनी त्यांच्या या आजच्या कॅम्प ठेवून त्या भावनेतून व्यक्त केलेलं आहे आणि त्याचा सगळ्यांना लाभ मिळतो आहे. आणि एका पत्नीने आपल्या पतीला ही अर्पित केलेली श्रद्धांजली खरोखरच स्तुत्यपूर्ण आहे आणि आम्ही देखील सगळ्या मैत्रिणी त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. माझं नाव उज्ज्वला गणेशराव माकोडे, भाजपा विधानसभा बचत गट संयोजिका. आज आमच्या मैत्रिणींना वैशालीताई पिहुलकरनी जे हे शिबिर आयोजित केलेलं आहे, त्यांनी स्वतःला म्हणजे अरविंद भाऊ पिहुलकर गेल्यापासून स्वतःला सावरून जे त्यांनी हे आज दुसऱ्या स्मृतिप्रित्यर्थ जे शिबिर आयोजित केलं आहे, खरंच कौतुकास्पद आहे की त्यांनी स्वतःला सावरून लोकांची जर हे विचार केला तर खरंच हा आम्हाला त्यांचा अभिमान आहे. म्हणून आम्ही आज सर्वजणी श्रद्धांजली द्यायला आलो आहे आणि त्यांना ही श्रद्धांजली आम्ही अर्पित करत आहोत. मी सौ मायाताई तेजभाऊ धोने, युवा स्वाभिमान पक्षाची शहर अध्यक्ष. आमच्या मैत्रिणी वैशालीताई यांनी तन मन धनानी स्वर्गीय अरविंद भाऊ पिहुलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा त्यांनी कार्यक्रम सेवा ठेवली. आजच नाही तर त्यांच्या मृत्यूपासून 2-3 वर्षापासून झालं ते सविस्तर लगातार त्या करत आहे. त्यांना मी त्यांच्या कार्याला मी सलाम करते. खूप मोठे कार्य करते, त्यांचा एक खूप मोठा वाटा आहे त्याच्यात. मी तर खरंच कौतुक करावं एवढं त्यांचं कमी आहे. मी तर त्यांना एक म्हणजे व्यक्ती बाई लेडीज एवढं मोठं ते कार्य करून राहिली. जनतेचं म्हणजे ज्या गोर गरीब आहे त्यांची समाजसेवा, त्यांचं दुःख आहे सुख आहे एवढं मोठं त्यांनी म्हणजे कार्य त्यांना हातात घेतलं. मी त्यांचं सांगायचं तात्पर्य म्हणजे कौतुक करावं एवढं कमी आहे त्यांचं. मी त्यांच्या कार्याला सलाम करते. नमस्कार. म्हणजे कौतुक करावं एवढं कमी है त्यांचं. मी त्यांच्या कार्याला सलाम करते. नमस्कार. कई महिला इनके जो साथ में इस वक्त मौजूद है और अरविंद भाऊ पिहुलकर इनकी याद में जो सोबत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे सर. आज जे तुम्ही भेट दिलेली आहे पिहुलकर परिवाराला, काय सांगता? अरविंदराव पिहुलकर यांना जाऊन 3 वर्ष झाले, परंतु आमच्या वैशालीताई, त्यांचा मुलगा ओम आणि सुजल यांनी सातत्यानं 3 वर्षापर्यंत सेवेचं कार्य अरविंदरावांचं सुरू ठेवलेलं आहे आणि आरोग्य शिबिर ते आयोजित करतात. आजही दंतचिकित्सा शिबिर, थायरॉइडचं शिबिर आणि डोळे तपासणीचं शिबिर त्यांनी घेतलं. त्यांना सहकार्य देवमाई मधल्या सगळ्या महिला कार्यकर्त्या, त्यांच्या मैत्रिणी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि सेवेच्या भावनेमधून आपल्या पतीला विनम्र अभिवादन करायचं, श्रद्धांजली वाहायची हा मोठा उच्च विचार आहे. आणि तिला आर्थिक अडचणी असताना, तिच्यावर संकट कोसळलेलं असताना त्या परिस्थितीमधून मार्ग काढत समाजाची जाणीव तिने ठेवली आणि म्हणून लहान कार्यकर्त्यांनी एखादं चांगलं काम केलं तर कौतुक करायला यायला पाहिजे, तिच्या पतीला अभिवादन करायला यायला पाहिजे. म्हणून मी आज इथे आलो. खरं म्हणजे निवडणुकीतील विजयानंतर पहिल्यांदा इथे आलेलो आहे, परंतु वातावरण अतिशय सकारात्मक आहे आणि सगळे लोक देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यामुळे खुश आहेत, प्रवीण तायडे आमदार झाले म्हणून खुश आहे आणि आता हे सेवेचं व्रत भारतीय जनता पक्ष सातत्यानं सुरू ठेवणार आहे. सेवा, विकास ह्या 2 महत्वाच्या गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक अजेंडावर असतात आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाची सदस्यता नोंदणी मोहीम सुद्धा सुरू आहे. आता 78,000 मतं मिळाले तर आम्ही 1 लाखापर्यंत सदस्यता कशी देता येईल याचाही प्रयत्न करणार. नाही, निश्चितच अचलपूरमध्ये ब्लड बँक झाली पाहिजे. जर नसेल तर म्हणजे खाजगी असेल परंतु शासकीय झाली पाहिजे. आणि मी आता 2025 साठी एक उपक्रम सुरू केलेला आहे
की 365 दिवस सतत खासदार रक्तदान मोहीम, म्हणजे रोज साधारणतः अमरावती जिल्ह्यामध्ये 50 बॉटलची आवश्यकता असते. डिलिव्हरीच्या वेळेला रक्त लागतं, सिझेरियन सेक्शन झालं तर लागतं, ऍक्सिडेंट मध्ये लागते, कोणाला ताप आला, प्लेटलेट कमी झाले, रक्तक्षय असला, रक्त लागतं. आणि अशा वेळेला गरीब पेशंटला ते रक्त मिळालं पाहिजे आणि पैसे न खर्च करता मिळालं पाहिजे. म्हणून आपण 365 दिवस 365 कमीत कमी, जास्त येऊ शकतात पण कमीत कमी 365 दिवस रक्तदानाची शिबिरं आयोजित करणार. कमीत कमी 30 पिशव्या रक्तदान केल्या जाईल, म्हणजे रोजचा जो कोटा आहे तो पूर्ण केला जाईल. आणि इथे आता प्रवीण तायडे यांच्याशी बोलून, आमदारांशी बोलून इथे रक्तपेढी निर्माण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलू. हमारे साथ इस वक्त मौजूद है डॉक्टर शोपाली ताई मैडम. ताई काय सांगसान आज शिबिर घेतलेलं आहे ताई? मी डॉक्टर शेफाली पवित्रकार, परतवाड्यावरनं, वैशालीताईंची मैत्रीण. हा आमचा सारखा यावर्षी दुसरा उपक्रम आहे सरांच्या, अरविंद पिहुलकर सरांच्या आठवणीत. आणि असे उपक्रम करून ताई त्यांना आमच्या स्मृतीत जिवंत ठेवतात आहे. हा त्यांचा खरंच एक छान कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यात त्या मला कॉन्ट्रीब्युशन देऊन राहिल्या, त्याच्याकरता त्यांना खूप खूप थँक्यू. आणि असंच आम्ही पुढे पण चालू ठेवू. एक जसं माझं आहे डेंटल तपासणी शिबिर जे आपण ठेवलेलं आहे, त्याचा एक फायदा असा आहे की सगळ्यांना जागृत करून देणं. सहसा डेंटल चेकअप याच्याकडे कोणी काही खूप लक्ष देत नाही, पण तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. सगळं आपल्या तोंडातूनच होऊन आपल्या पोटात जातं. तर निदान त्यांना एक गोष्ट कळवून देणं की हो हा प्रॉब्लेम आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला त्यांचा हा एक वे त्यांना थँक्स द्यायचा खूप चांगला वाटला. थँक्यू. ताईंचं असं आहे की त्या स्वतः खूप जास्ती धाडसी आहेत, त्या खूप जास्ती ऍक्टिव्ह आहेत, त्याच्यामुळे हे सगळं घडून राहिलं आहे. अदरवाईज जर कोणी म्हणेल की मी घरी बसून राहते आणि मी माझ्या दुःखात राहते, अशाने काहीच होत नाही. त्या सगळ्या गोष्टी सोडून हे सगळ्या गोष्टी करतात, याला खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि खूप सगळ्या लोकांना जुळवून, खूप सगळ्या लोकांना एवढी माहिती देणं त्यांच्यामुळे होत आहे, माझ्यामुळे नाही होत आहे. ते तर फक्त त्यांनी मला एक निमित्त म्हणून इथे बसवलं आणि त्याच्यासाठी मी त्यांना आभारच देणार, सहकार्य त्यांचं नेहमीच करणार की आम्ही असं पुढे पण चालू ठेवू जिथे जिथे पॉसिबल होईल तसं. पण त्याचं क्रेडिट कम्प्लिटली त्यांना आहे, त्यांच्या एका हिमतीला आहे की त्या करतात तेवढं, त्यांच्या आत्मविश्वासाला आहे. आणि त्यांनी तसं हे चालू ठेवायलाच पाहिजे आपलं. माझ्याकडून तर हाच एक संदेश राहील की आपलं ओरल हेल्थ ही खूपच इम्पॉर्टंट थिंग आहे. जसं मी आधी पण बोलली की ओरल हेल्थच सगळं आहे, इथपासूनच सगळं चालू होतं. त्यामुळे आपल्या दातांकडे लक्ष देणं हे तर खूप गरजेचं आहे, द्यायलाच पाहिजे. आणि जिथे शक्य झालं तिथे आमची हेल्प करायला, मीच नाही असे खूप भरपूर डेंटिस्ट आहेत बसलेले, तर आपल्या कन्सल्टंट करायला पाहिजे आपल्या सगळ्या डेंटिस्टला सगळ्यांनी.
प्रल्हादराव बदुकले सदस्य आहे. पियुलकर यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम होत आहे. हे मला फार म्हणजे दुःखद घटना. आज ते म्हणजे आरोग्याचे कार्यक्रम घेत होते, ते आज फोटोत जाऊन बसलेले आहे. कोरोनाच्या वेळेस त्यांनी इतकी धावपळ आरोग्यासाठी केली का स्वतः उपाशी राहत होते, पण पेशंटला वेळेवर गोळ्या औषध सर्व म्हणजे वार्डमध्ये पाहत होते. बाई औषधी वगैरे चालू आहे ना, बरोबर तुम्हाला काही अडचण आहे का? आम्ही एकाच पोस्टवर होतो पंचायत समिती अचलपूरमध्ये. हा सुपरवायझर होती, ते पण सुपरवायझर होते. मला बरेच अडचण, कारण का ते पहिले सुपरवायझर होते. मला अडचणी आल्या का त्या बिलकुल स्वागत, बाई टेन्शन नका घेऊ, तुम्हाला काही अडचण तर मी सर्व पाहते, तुम्ही काळजी नका करू. वेळोवेळी म्हणजे आरोग्याविषयी त्यांना इतकी तत्परता होती. कोणताही कार्यक्रम असला ते पहिल्या दिवशीच अरेंजमेंट करून ठेवायचे. इतके म्हणजे कामाचे. आणि त्यांच्या पत्नीला हे आरोग्य कार्यक्रम घ्यावा लागून राहिला. आज जे आरोग्य कार्यक्रम ते घेत होते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द.